नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे महाट्रान्सकोमध्ये या ठिकाणी ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले त्या सर्वांची या ठिकाणी फीस परत येणार आहे मित्रांनो। कारण की जसंही तुम्हाला माहिती आहे, मागचे काही भरती या महाट्रान्सको असो याच्यामध्ये रद्द झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये काही मराठा आरक्षण सुद्धा आहे। काही वेगवेगळ्या कारणामुळे याच्यामध्ये जी भरती होती मित्रांनो ती कॅन्सल झाली होती। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया याच्यामध्ये रिफंड तुमची फीस कशी परत घ्यायची। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा पद्धतीने भरायची याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। महाट्रान्सकोची जी फॉर्म फीस भरली होती मित्रांनो, ते भरती प्रक्रिया कॅन्सल झाल्यामुळे या ठिकाणी फीस परत येत आहे। याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम महाट्रान्सकोच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे मित्रांनो। याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्या ठिकाणून तुम्ही येऊ शकता। जसे तुम्ही या ठिकाणी आला मित्रांनो, काही अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल। जसे तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन करता, स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी लेटेस्ट न्यूज दिसतात मित्रांनो। लेटेस्ट न्यूजमध्ये जर या ठिकाणी जर बघितलं तर 23 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेले आहे, ज्याच्यामध्ये रिफंड ऑफ एक्झामिनेशन फीस अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन रिक्वायरमेंट इयर 2023 ते 24 2023-24 मध्ये जेवढ्या काही भरती प्रक्रिया या ठिकाणी झालेल्या आहेत, महाट्रान्सकोनं काढलेले आहेत, त्या सर्व या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलं त्या सगळ्यांचे या ठिकाणी फीस रिफंड होत आहे मित्रांनो। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली काय करायचं नाही, या सेकंडला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं नोटिफिकेशन डाउनलोड, जसे नोटिफिकेशन डाउनलोड काय अशा प्रकारचं नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड होईल। यामध्ये जर बघितलं आपण, याच्यामध्ये महाट्रान्सकोची या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी बघितलं आपण बघा, रिफंड ऑफ एक्झामिनेशन फीस अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन रिक्वायरमेंट 2023 ते 24 अशा प्रकारचं या ठिकाणी लिहून येईल। यामध्ये बघा आता कोणत्या भरती प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी फीस परत येणार आहे। तर बघा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/4/2023 होती, जी पब्लिश होणारी डेट होती ती 4/10/2023ला। ज्याच्यामध्ये बघितलं तर ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन ही पोस्ट होती मित्रांनो, त्याची या ठिकाणी फीस परत येणार आहे। त्यानंतर 2 नंबरचं बघितलं तर 5/23 या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट होतं, त्याच्यामध्ये 4/10/2023ला ही ॲडव्हर्टाइजमेंट आली होती। याच्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अशा प्रकारची या ठिकाणी पोस्ट होती मित्रांनो। त्यानंतर 3 नंबरला जर बघितलं आपण 6/2023ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। याच्यामध्ये पब्लिशिंग जर डेट बघितलं मित्रांनो 4/10/2023 राहणार आहे आणि याच्यामध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन ही पोस्ट या ठिकाणी होती मित्रांनो। त्याच्यानंतर 7/2023ची जर बघितलं आपण तर जाहिरात पब्लिशिंग डेट आहे 4/10/2023। याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर असो किंवा असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन असो, या दोन्ही भरती प्रक्रिया या ठिकाणी रद्द झाल्यामुळे यांची सुद्धा फीस या ठिकाणी परत मिळणार आहे। त्यानंतर बघितलं 8/2023ची तर बघा 20/11/2023ला ही जाहिरात प्रकाशित झाली होती। यामध्ये सिनियर टेक्निशियन असो, त्याच्यानंतर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 या सर्व प्रक्रिया या ठिकाणी जाहिरातीमध्ये फॉर्म भरल्याच्यानंतर या ठिकाणी ती कॅन्सल झालेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर 6व्या नंबरची जर आपण जाहिरात बघितली तर 9/2023 आहे, तर याची जी जाहिरात आली होती 20/11/2023ला प्रकाशित झाली होती। यामध्ये विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस ही सुद्धा जाहिरात या ठिकाणी कॅन्सल झाली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर 7 बघितले आपण 7व्या नंबरची तर 1/2024ला या ठिकाणी जाहिरात आली होती, ज्याच्यामध्ये 19/1/2024ला जाहिरात प्रकाशित झाली होती। पोस्टचं नाव होतं मित्रांनो असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन इंटरनल नोटिफिकेशन, ही सुद्धा जाहिरात या ठिकाणी कॅन्सल झाली आहे। तर 8व्या नंबरची जर बघितलं आपण फेब्रुवारी 2024मध्ये जाहिरात आली होती, 31/1/2024ला या ठिकाणी जाहिरात प्रकाशित झाली होती मित्रांनो, ज्याच्यामध्ये सिनियर टेक्निशियन होतं, त्याच्यानंतर टेक्निशियन 1, त्याच्यानंतर टेक्निशियन 2 अशा पोस्ट या ठिकाणी होत्या मित्रांनो। या सर्व प्रक्रिया जाहिराती याच्यामध्ये जर बघितलं तर सर्व कॅन्सल झाले। या सर्वांनी ज्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले त्या सर्वांची फीस या ठिकाणी परत येणार आहे मित्रांनो। जाहिरात कॅन्सल होण्याचं कारणही या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो, SCBC आरक्षणामुळे या ठिकाणी जाहिरात कॅन्सल झालेली आहे। तर आता आपण थोडंसं जाणून घेऊया। थोडंसं स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला खाली जर बघितलं आपण क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्स, या ठिकाणी जे तुम्ही बँक डिटेल्स देता मित्रांनो त्या बँक डिटेल्समध्ये तुमची फॉर्मची पेमेंट या ठिकाणी रिफंड होणार आहे मित्रांनो। जस्ट आता हा PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मिळालं, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची माझी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यानंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर क्लिक हिअर टू सबमिट बँक डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो एक ब्राउझर या ठिकाणी ओपन होईल, गुगल फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे। यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण बघा कॅन्डिडेट बँक डिटेल्स फीस
रिफंड अशा प्रकारचा एक गुगल फॉर्म या ठिकाणी डाउनलोड होईल मित्रांनो। यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जर टाकायचं असेल तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा जो तुमच्या फॉर्ममध्ये होता, त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट टाकायचं जे तुम्ही फॉर्ममध्ये भरलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी नेम ऑफ कॅन्डिडेट टाकायचं। त्याच्यानंतर या खाली द्यायचं तुम्हाला बँकेचे डिटेल्स, तर तुमचं ज्या बँकेचं खाते त्या बँकेचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। त्यासोबत या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर ब्रँच नेम तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे, जे तुमच्या ब्रँचचं नेम आहे, जसं SBI आहे, HDFC आहे, जो तुमचा बँक आहे तो। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो अकाउंट नंबर। आता अकाउंट नंबर देत असताना मित्रांनो तुम्ही चूक करायची नाही, व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। ज्या पद्धतीनं अकाउंटच्या बँकच्या पासबुकवर तुमचं नाव आहे त्या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम तुम्हाला जसेच्या तसं या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो सगळे या ठिकाणी डिक्लेरेशन आहेत ते डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी ऑल ओके करायचे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट फॉर्मवर या ठिकाणी क्लिक करायचं मित्रांनो। जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट करता ठिकाणी तुम्हाला असं लिहून येतं कॅन्डिडेट बँक डिटेल्स आर या ठिकाणी फॉर रिफंड सक्सेसफुल या ठिकाणी असं दिसेल आणि या ठिकाणी दिसेल मित्रांनो थँक्स फॉर सबमिटिंग युअर बँक इन्फॉर्मेशन। एवढंच तुम्हाला या ठिकाणी करायचं मित्रांनो। जर तुमचा फॉर्म भरला असेल काही चुकला असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता। एडिट करून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही परत तो रिस्पॉन्स या ठिकाणी सेव्ह करू शकता मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिफंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे मित्रांनो आणि याची माहिती जास्तीत जास्त पर्यंत आपल्या मित्रांपर्यंत या ठिकाणी शेअर करायचं आहे मित्रांनो। माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। काय अडचण आल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता। धन्यवाद।